गुड मॉर्निंग. आज आपण ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरणाचा आलेख कसा काढायचा ते पाहणार आहोत. तर तत्पूर्वी बघा, मी काल तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं होतं की समजा हे 4 मधून रेषा गेली तर या समीकरण y बरोबर 4. कारण का y मधून ह्या मधून जाणारी x अक्षाला समांतर असणारी रेषा असेल तर y मधून जाते म्हणून y बरोबर 4. इथून गेली तर y बरोबर 3, इथून गेलं तर y बरोबर 4. y -4 समजा y ला समांतर आहे पॅरलल टू y ऍक्सिस म्हणजे उभी असेल. मग x च्या 4 मधून गेली x -4 सॉरी -4 -6 मधून गेली x -6 -8 मधून गेली तर x -8. समजा 3 मधून गेली x 3 म्हणजे x बरोबर 3 x बरोबर 4. पण ती कशाला पाहिजे? y ला समांतर असली पाहिजे. तरच आपण त्या रेषेचं समीकरण आपण लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण समजा इथून एक रेषा गेली अशी पहा, मी काही रेषा काढतो. अशी एक घेतली, अशी एक घेतली, बघा मी अनेक रेषा काढल्या. आता पुन्हा सांगतोय बघा, पुढचा टॉपिक बघण्याच्या अगोदर आता ह्या ज्या रेषा काढल्या मी, समजा ही रेषा AB काढली, हिचं नाव रेषा AB, हिचं नाव रेषा CD आहे, हिचं नाव EF आहे, हिचं नाव PQ आहे, हिचं नाव RS आहे, हिचं नाव ST आहे. ओके, बघा रेषा AB y अक्षाला समांतर आहे म्हणून हिचं समीकरण येईल y बरोबर x मधून गेली ती म्हणजे हिचं समीकरण x बरोबर -6. मराठी सांगतो आधी. ही रेषा EF x अक्षाला समांतर आहे, ही 4 मधून गेली कुणाच्या y च्या म्हणून y बरोबर 4. रेषा RS x ला समांतर आहे y च्या 2 मधून गेली म्हणून y बरोबर 2. रेषा ST ही उभी रेषा y ला समांतर आहे आणि x अक्षाच्या 2 मधून गेली आहे, बरोबर आहे का? म्हणून याचं समीकरण आहे x बरोबर 2. ही रेषा PQ y ला समांतर आहे आणि x च्या 5 मधून जाते म्हणून x बरोबर 5. हे तिचं समीकरण झालं. CD x अक्षाला समांतर आहे पण y च्या 3 मधून जाते म्हणून हिचं समीकरण झालं y बरोबर -3. कळले का समीकरण कसं लिहितोय? आता इक्वेशन नीट ऐका. लाईन AB पॅरलल टू y ऍक्सिस, पॅरलल टू y म्हणून त्याचं इक्वेशन x बरोबर असणार आहे 5 × -6 x च्या -6 सो x -6. लाईन CD पॅरलल टू x ऍक्सिस -3 मधून जाते y च्या म्हणून y -3. लाईन RS पॅरलल टू x ऍक्सिस y च्या 2 मधून जाते म्हणून y 2. लाईन EF पॅरलल टू x ऍक्सिस पासिंग थ्रू 4 ऑफ y ऍक्सिस सो y 4. लाईन PQ पॅरलल टू y ऍक्सिस x च्या 5 मधून जाते सो x 5. लाईन EST पॅरलल टू y ऍक्सिस आणि y 2 मधून जाते म्हणून याचे इक्वेशन x बरोबर 2. इज दॅट क्लिअर? अशा पद्धतीने आता मला सांगा मग इक्वेशन ऑफ लाईन x. आता लाईन x म्हणजे भैया बरोबर आहे x वर ती कोइन्साइड विथ x ऍक्सिस. रेषा x चं समीकरण रेषा x आहे. आता मला सांगा बरं, रेषा x कुठून जाते? y च्या कुठून जाते? 0 मधून जाते. बघा ना कुठून गेली? हवा आहे उभा y च्या 0 मधून गेली आणि ती x अक्षावरच आहे मग x पॅरलल x ऍक्सिसच आहे पण y च्या 0 मधून जाते म्हणून या रेषा x चं समीकरण या रेषेचं समीकरण x च्या 0 मधून जाते म्हणून सॉरी y च्या 0 मधून जाते म्हणून y बरोबर 0. म्हणजेच इक्वेशन ऑफ x ऍक्सिस इज y 0 आणि इक्वेशन ऑफ y ऍक्सिस इज बघा हा y अक्ष हा उभी रेषा आहे. ही रेषा कुठे जाते बघा बरं, y वर येते म्हणजे y ला समांतर घड्याळाचा गृहीत धरा. ती कुठून जाते? 0 तून जाते x च्या 0 तून. हा x आहे x च्या 0 तून म्हणून x बरोबर 0 म्हणजे x अक्षाचे समीकरण म्हणजे बरोबर चिन्ह आलं पाहिजे. x अक्षाचे समीकरण y बरोबर 0
आणि वाय अक्षाचे समीकरण x बरोबर 0. कळलं का? x चं समीकरण y बरोबर 0, y चं समीकरण x बरोबर 0. कळलं का? नाही कळलं? आलं का लक्षात? अक्षाचं समीकरण कळलं का? इक्वेशन ऑफ ऍक्सिस, इक्वेशन ऑफ x ऍक्सिस y चे 0 मध्ये जातो म्हणून y इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ y ऍक्सिस x चे 0 मध्ये जातो म्हणून x इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे महत्त्वाचे 4 वाक्य लक्षात ठेवा. आता आपण लिनियर इक्वेशन पाहूयात, त्याचे ग्राफ काढूयात. लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरण. एक सामायिक समीकरणाचा आलेख आपल्याला शिकायचा आहे. या चलाचे समीकरण जर असेल तर त्याचं समीकरण खूप सोपं असतं. हे महत्वाचं समजलं का? आता बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. आता प्रश्न लिहितो बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन x इक्वल टू y इक्वल टू -3, x बरोबर 2 y बरोबर 3 या समीकरणाचे आलेख काढा. असा प्रश्न आहे. याचे आलेख काढायचे मग सोपं आहे बघा. x बरोबर 2 मध्ये याची एक सरळ रेषा, याचा आलेख रेषा ही सरळ रेषा असेल. ग्राफ ऑफ दॅट इक्वेशन इज अ स्ट्रेट लाईन. एव्हरी इक्वेशन हॅव अ ग्राफ स्ट्रेट लाईन. प्रत्येक समीकरणाची आलेख ही सरळ रेषा असते, लक्षात ठेवायचं बघा. आता या ठिकाणी इथं ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन द जनरल फॉर्म. आता लिनियर इक्वेशन इन द जनरल फॉर्म ते नंतर पाहू आपण. आधी आपण म्हणजे एक सामायिक समीकरणाचा सामान्य रूपाचा ग्राफ जो आहे, आलेख जो आहे तो आपण नंतर पाहू. आधी आपण हे एका चलाचे समीकरण आहे बघा. आता x बरोबर 2, x चा 2 पुढे शोधा. बघा x चा 2 हे तुम्हाला सरळ रेषा काढायची. वरला समांतर आली की x बरोबर 2 म्हणजे y ला पॅरलल टू y ऍक्सिस. y बरोबर -3, y बरोबर -3, हे बघा -3 y चा. संपलं. y बरोबर -3 आणि x बरोबर 2 हे त्याचं उत्तर. काय आहे का लोक चालवायचं? काहीच नाही. याचा छेदबिंदू जो आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, याचे जर कोऑर्डिनेट काय ठरले तर बघा इथून हा 2x आणि इथून 3 तुम्ही याच्यावर लिहू शकता बघा ना. x 2 आहे, y -3 आहे. बरोबर त्याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला नाही बघा. आणि त्या समीकरणाचं इक्वेशन जे आहे, त्या समीकरणाचं इक्वेशन जे आहे ते असं तिरच द्यायचं, रेषेच्या बरोबरीमध्ये लिहायचं. y बरोबर समीकरण म्हणतो आपण त्याला. आता बघा म्हणजे थोडक्यात ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन जो आहे सो ग्राफ ऑफ x इक्वल टू 2, इक्वेशन x इक्वल टू 2 म्हणजे ही जी रेषा आहे या रेषेत समीकरण y बरोबर -3 तर y च्या वरती मधून गेली. हिचं समीकरण x बरोबर 2 आणि इट इज अ ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन आणि इट इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ह्या रेषेत समीकरण y बरोबर 3 आहे कारण -3 मधून गेली. या रेषेत समीकरण x च्या 2 मधून गेली म्हणून x बरोबर 2 आहे आणि दोघी a बिंदू छेदतात, त्याचे छेदबिंदू निर्देशक 2 आणि -3 आहे. याच्यावर लिहू शकतो आपण. अशा पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. बघा आता सोपी सोपी गणित आहेत तेवढी आपण पटकन घेतो. मी पहा पान नंबर 98 वर या. त्याच्यामधला सोपं आहे म्हणून घेतो बरं का. त्याचा एकच प्रश्न ठेवतो फक्त. बघा सहावा प्रश्न. विच ऑफ द इक्वेशन गिवन बिलो हॅव द ग्राफ पॅरलल टू एक्स ऍक्सिस. खालीलपैकी कोणत्या समीकरणाचे आलेख x अक्षाला समांतर आहेत बरं का. अँड विच वन हॅव ग्राफ पॅरलल टू y ऍक्सिस. आणि कुणाचे आलेख हा y अक्षाला पॅरलल समांतर आहे. कोणाचा आलेख हा x अक्षाला समांतर आहे आणि कोणाचा y अक्षाला समांतर आहे. म्हणजे ह्या पुढील समीकरणाचा आलेख
किंवा आलेख ही सरळ रेषा असते की नाही, ती कोणत्या अक्षरा समांतर आहे कसं ओळखायचं, तर सोपं सांगतो बघा. जर समीकरण x मध्ये असेल, नुसतं x मध्ये असेल, तर x गैरहजर कोणी y, याची काढलेली रेषा ही y ला समांतर असेल. लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. बघा x बरोबर 2, बघा x बरोबर 2 कोणला पॅरलल आहे, y ला. म्हणजे जो गैरहजर त्याला पॅरलल, त्याला समांतर. y बरोबर 3 हा कोणला समांतर असेल, कोणला पॅरलल असेल, y -3, y -3 is parallel to x axis. y बरोबर -3 हा x अक्षाला समांतर असेल. कळलं का? आता बघा पुढचं, त्यातलं पहिला प्रश्न. x बरोबर 3 कुठून जाईल, त्यामध्ये जाईल अशी. कोणाला समांतर आहे, y. मराठीवाले म्हणतील y अक्षाला समांतर, इंग्लिशवाले म्हणतील पॅरलल टू y ऍक्सिस. आता पुढचं आहे y -2 is equal to 0. y - 2 बरोबर 0. -2 तिकडे गेलं काय होईल, +2. बरोबर का? y बरोबर किती आलं, 2. पुढे y 2 हे इथं जायला असेल. बरोबर का? सांगा बरं कोणला असं पॅरलल आहे, कोणता समांतर आहे, x अक्षाला. कारण इथे x गैरहजर. x + 6 बरोबर 0. +6 काय होईल, वजा. सांगा बरं x चा वजा 6 पुढे हे बघा इथं जाणारे साशी काढावं लागेल. बरोबर का? हे कोणला समांतर आहे, कोणला पॅरलल आहे, y ऍक्सिस. इथे x होता का, y होता का, नव्हता. पॅरलल टू y अक्षाला समांतर आहे. y बरोबर -5 पुढे y बरोबर -5 हे बघा अशी येईल ना. कोणला समांतर आहे, x अक्षाला, पॅरलल टू x ऍक्सिस. x अक्षाला समांतर असेल. कळलं कसा वाकडा. 5वा बघा किंवा तत्पूर्वी 8वा बघा. ड्रॉ द ग्राफ. काय काढा म्हणतात ते, आलेख काढा. ड्रॉ द ग्राफ. कुणाचा आलेख काढा, नीट पहा, प्रश्न वाचा नीट. कितवा प्रश्न सांगतोय मी तुम्हाला, 8वा. ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन ऑन द सेम सिस्टीम ऑफ द कोऑर्डिनेट. म्हणजे XY प्रतलामध्ये पुढील आलेख काढायचे. राईट द कोऑर्डिनेट ऑफ द देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. त्यांच्या छेदबिंदूचे निर्देशक लिहायचे. कोऑर्डिनेट ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, छेदबिंदूचे निर्देशक. बघा x + 4 बरोबर 0. बघा पहिलं 4 x + 4 बरोबर 0, y - 1 बरोबर 0, 2x + 3 बरोबर 0, 3y - 15 बरोबर 0. हे 4 इक्वेशन दिलेत. यांचे आपल्याला ग्राफ काढायचे. हे 4 समीकरण आहेत, यांचे आपल्याला आलेख काढायचे. बघा बरं एकच फक्त xच आहे, मग +4 वजा होईल. इथे एक y एकच आहे, -1 तिकडे गेला अधिक होईल. इथं पण xच आहे, +3 वजा होईल आणि गुणिले 2 भागिले होईल. -3/2 म्हणजे -3 भागिले 2 म्हणजे 1.5. -15 तिकडे गेला अधिक होईल. म्हणजे प्रत्येकाच्या मी किमती काढल्या, समीकरण सोडवलं. हे समीकरण सोडवले. आता बघा पहिलं x बरोबर -4, पुढे x बरोबर -4. हे बघा x चा 4 पुढे, हे बघा x बरोबर -4 आले का. पॅरलल टू y ऍक्सिस. y बरोबर 1 पुढे y चा 1 हे बघा इथे. ठीक आहे, y अक्षावरचा 1 येतो. x बरोबर -1.5. x चा -1.5 आहे. x अक्षावर 1 इथे -1 आहे आणि 5वं घर येईल -1.5. झालं का. आणि y बरोबर 5, y चा 5 पुढे, हा y चा 5. त्याची समीकरण लिहा. पहिला x हा किती, x बरोबर x = -4, हा y चा x = -1.5 बरोबर आहे का. x बरोबर 1.5, हा y ची किंमत 1
आणि हा y बरोबर 5. 4 रेषा इथे भेटल्या बघा. एक बिंदू आहे हा, छेदबिंदू त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, याला A म्हणा, याला B म्हणा, याला C म्हणा, याला D म्हणा. आता बघा बरं का, ही रेषा ही रेषा आहे. ही रेषा किती आहे? x बरोबर 4 आणि ही किती आहे? y बरोबर 1. म्हणजे वजा x ची किंमत वजा 4 आहे, y ची किंमत 1 आहे. बघा बरं, वजा 4 1 आहे का? वजा 4 आणि 1. इथं ही y बरोबर 1 आहे आणि ही x बरोबर वजा 1.5 आहे. ही x वजा 1.5 आणि 1. बघा बरं, इथून खाली गेले x वर वजा 1.5, इकडे गेले 1. ही रेषा y बरोबर 5 आहे म्हणजे y 5 आहे बरं का इथे, आणि ही रेषा वजा 1.5 आहे. आता ही रेषा y ची किंमत 5 आहे, बरोबर आहे का? आणि x ची किती आहे? वजा 4. ही झाली त्याचे निर्देश. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे छेदबिंदू आहेत रेषांचे, त्यांचे निर्देशक लिहायला सांगितलेत. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, छेदबिंदूचे निर्देशक लिहा. या ठिकाणी 8वा प्रश्न पण संपलाय. आता 5वा बघा, x ऍक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. बघा, x अक्ष आणि लाईन x इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? आता x बरोबर वजा 4 कुठे आहे? x बरोबर वजा 4 आहे ना, ठीक आहे. x बरोबर वजा 4, 1 च्या वजा 4 मधनं हे बघा, सॉरी ही नव्हती विसरली. हे बघा, हा वजा 4 आहे, x बरोबर वजा 4. ते काय म्हणतात? x अक्ष व x बरोबर वजा 4 आर पॅरलल, हे समांतर आहेत बरं. हो 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 हो, चुकीचं आहे बघा. x ऍक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? आता बघा, हा जो प्रश्न आहे नीट वाचा बरं, जरा गडबड वाटते की त्याच्यामध्ये. काय गडबड आहे? कितवा आकडा आहे आपला तो? नीट पहा, 5वा आकडा आहे ना. हा, मग तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. पान नंबर 98, प्रश्न 5वा. वाय ऍक्सिस म्हणायचं, वाय ऍक्सिस. बघा, वाय अक्ष, मी काय तेच म्हटलं ना. आता आपण x बरोबर वजा 4, इक्वेशन ऑफ सॉरी ग्राफ ऑफ इक्वेशन x इक्वल टू -4. याची लाईन काय येईल? ही लाईन येईल. याची जी रेषा आहे या समीकरणाची, ही y ला समांतर आहे बघा, बरोबर आहे. तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? त्यांच्यातलं अंतर किती? आता हे दोघीतलं अंतर किती बघा बरं. हे 1 बरं का, हे 2, हे 3 आणि 4. 1 2 3 4, 4 युनिट. 4 1 किती अंतर आहे? 4 1 क. कळलं का? कळलं का? आता बघा, 5वं झालं, 6वं झालं, 7वं समजावून सांगतो, नीट पहा. सोपी गणित आहेत खूप. ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द ग्राफ. बघा, आलेख कागदावर A 2 3 B 6 1 आणि C 0 5 हे बिंदू स्थापन करा. प्लॉट म्हणजे स्थापन करा. पुढे बिंदू बघा बरं, A 2 3, हे बघा इथे 2 आहे याचा, आणि आम्ही इथे हा A 2 3. पुढे B 6 वजा 1 प्लस मायनस इथे अधिक वजा 6. ओके. C 0 5 0 1 0 जा 0 5 मध्ये 1 0 म्हणजे तू वायचा 5 बघायचा. हे बाई, आणि या तिघातून आलेली एक सरळ रेषा काढायची. या तिघातून आलेली रेषा ती बघा बरोबर जाते का?
म्हणजेच हे तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. म्हणजे 3 पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स. आता काय विचारलं बघा बरं का, इफ दिस पॉइंट्स आर कोलिनियर, हे बिंदू एकरेषीय असतील तर आहेतच बघा. मी तर काय म्हणणार, पॉइंट्स आर कोलिनियर, तिन्ही बिंदू एकरेषीय आहे. पुढे देन तर काय करा, ड्रॉ द लाईन विच इन्क्लूड देम, रेषा काढा त्यातून जाणारी काढली. राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऍट विच लाईन इंटरसेक्ट एक्स अँड वाय ऍक्सिस. लाईन इंटरसेक्ट एक्स अँड वाय ऍक्सिस, ही लाईन इथं भेटते बघा एक्स ऍक्सिसला आणि इथं भेटते वाय ऍक्सिसला, याला ए म्हणतो आणि याला नाव आहे सी. यू हॅव टू राईट द कोऑर्डिनेट ऑफ दॅट 2 पॉइंट्स. ती रेषा एक्स अक्षाला व वाय अक्षाला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. एक्स अक्षाला इथे छेदते, मग हा एक्स अक्षावरचा बिंदू आहे, वाय 0 असेल म्हणजे 5 0. हा बिंदू वाय अक्षावरचा आहे, मग x 0 आहे म्हणजे 0 5. कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट ए 0 आणि सी 0 5. त्या बिंदूचे निर्देशक 1 कंसात 5 0 व 0 5 आहेत. बघा या ठिकाणी 7वा प्रश्न पण संपलाय. म्हणजे 5वा 6वा 7वा 8वा झाला बरं का. 7.2 मधला पहिले 4 सांगतो म्हणजे संपेलच. ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट. बघा 3 पॉइंट आहेत, नीट पहा. बघा बरं का, ए बी सी. ए 3 0 3 0, वाय 0, मग x चा 3 आहे, x चा 3, x चा 3 पुढे बघा बरं, x चा 3 हे बघा इथं ए 3 0, बी 3 3 3 आणि 3 इथं येईल बघा, आणि सी 0 3 0 3 x केलेला आहे त्याचा, y चा 3 कुठे आहे हे बघा इथं. जॉइन ए बी सी, जॉइन ए बी बी सी. व्हॉट इज द फिगर फॉर्म. बघा ते काय म्हणतात, ए बी जोडा आणि बी सी जोडा. जोडा बरं ए बी, हे बघा ए बी जोडला, बी सी जोडा. आता बघा बघा हे अंतर आहे म्हणजे परपेंडिक्युलर आहे, इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे हे लंब आहे, इथे हे दोघं लंब असतात, इथं लंब आहे, 4 लंब झाले. ज्या चौकोनाचे 4 कोण काटकोन असतात त्याला आयत म्हणतात. Each angle of quadrilateral is a right angle, it is a rectangle. तुम्ही उत्तर लिहिणार ए बी सी, इथे नाव द्या ओ, ए बी सी ओ इज अ रेक्टँगल. हा चौकोन आयत आहे. काय आहे? आयत. दुसरं, राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. बघा पॅरलल टू वाय ऍक्सिस, वाय ला पॅरलल म्हणजे उभी पाहिजे. ऍट अ डिस्टन्स 7 यूनिट फ्रॉम इट्स लेफ्ट, तिच्या डावीकडे 7 घरं, 1 2 1 2 3 4 5 6 7, इथून जाणारी पॅरलल टू वाय ऍक्सिस म्हणजे उभी. आणि याचं इक्वेशन लिहायचंय, y च्या कुठून गेली, x च्या वजा 7 मधून गेली. उत्तर येईल x -7. मराठीत सांगतो बघा, y अक्षाला समांतर असणारी रेषा, काय लाईन पॅरलल टू y ला समांतर असणारी रेषा, तिच्या डावीकडे 7 एकक अंतरावर, 1 2 3 4 5 6 7 एकक अंतरावर y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण काढा. y ला समांतर रेषा, तिचं समीकरण y च्या पुढे x च्या वजा 7 जाते म्हणून x बरोबर वजा 7. सोपं आहे. सेम गणित बघा, राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. x ला समांतर म्हणजे आडवी, x अक्षाला समांतर असणारी रेषा म्हणजे आडवी रेषा काढायची आहे. ऍट डिस्टन्स 5 युनिट, 5 एकक अंतरावर x अक्षाला समांतर असणारी रेषा 5 एकक अंतरावर काढा. त्याच्या खालच्या बाजूला x अक्षाला त्याच्या खालच्या बाजूला 5 एकक अंतरावर बिलो पॅरलल टू x ऍक्सिस 5 युनिट बिलो 1 2 3 4 5. त्या रेषेचे समीकरण लिहा. ही रेषा कुठून जाते? वजा 5 मधून. कुणाच्या? y च्या. आन्सर इज y इज इक्वल टू -5, y बरोबर वजा 5. चौथं, पॉइंट Q वजा 3 वजा 2
आता -3 दोन्ही वजा आहेत, दोन्ही मायनस आहे. तिसऱ्या कॉलम किती असेल बघा. मायनस काय ते -3 -2 -3 इथे. ओके. द पॉइंट लाईज ऑन अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. वाय ला समांतर असणाऱ्या, वाय ला समांतर म्हणजे त्याचं वाय निर्देशक, तिथलं वाय निर्देशक किती बाजू 2 असणार बघा. वाय ला समांतर असणारी रेषा, ज्या रेषेवर हा बिंदू आहे म्हणजे ह्या बिंदू जाणारी पॅरलल टू वाय ऍक्सिस, याच्यातून जाणारी वाय ला समांतर रेषा काढा. आता त्याचा वाय निर्देशक वजा 2 असेल आणि त्याचं इक्वेशन किती असेल बरोबर वाय ला समांतर आहे म्हणजे x बरोबर -3 असेल. तुम्हाला विचारले राईट इक्वेशन ऑफ लाईन, तर त्या रेषेत समीकरण x बरोबर -3 आणि ग्राफ काढायला सांगितलं, काढलाय आपण बघा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूयात. 7.2 शेवटचा प्रश्न संपला, राहिला 9वा. बाकी आपण सगळे सोडवलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.